नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी जी महाराष्ट्राच्या अनेक घरांमध्ये आवडीने बनवली जाते। ती म्हणजे गरमागरम आणि लुसलुशीत डबूक वड्यांची भाजी। अनेक तक्रार असते की त्यांच्या डबूक वड्या कडक होतात, सॉफ्ट होत नाहीत, पण मी तुम्हाला खात्री देते की आजच्या माझ्या या रेसिपीने तुमच्या वड्या इतक्या मऊसूत आणि सॉफ्ट होतील की ते अक्षरशः तोंडात विरघळतील। आणि हो, यामागे खास सिक्रेट इंग्रेडिएंट जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता बघूया कशी बनवायची अप्रतिम डबूकड्यांची भाजी आणि त्या वड्यांना सॉफ्ट बनवण्यासाठी काय आहे तो खास पदार्थ ते आपण पुढे बघूयात। तर मी हा इथे मसाला तेलात छान परतवून घेते। तर या मसाल्याची व्हिडिओ मी आधी चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर इथे मसाला छान परतवून झालाय। तर त्यात मी 2 चमचे चटणी, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1.5 चमचा काळा मसाला हा टाकून घेते। त्यानंतर 1 चमचा धना पावडर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। तर त्यात अगदी थोडं पाणी टाकून परत एकदम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते मसाल्याला छान तेल सुटेल, छान तरी येईल। तुम्ही बघू शकतात की मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, मसालाही छान शिजलेला आहे। त्यानंतर मी परत थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जेवढी भाजीची क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या। तर पाणी टाकून झालेलं आहे, तर व्यवस्थित मिक्स करते। आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर भाजी मला अजून थोडी घट्ट वाटते, म्हणून मी यात परत थोडं पाणी टाकून घेणार आहे, कारण डबूकळा टाकल्यानंतर परत भाजी घट्ट होते, म्हणून तिला अगोदरच थोडी पातळ करून घेते, थोडी, जास्त अजिबात नाही। तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मीठही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि भाजीला छान उकळ येऊ द्या। आता भाजीला छान उकळ येते तोपर्यंत आपण डबूकड्याची तयारी करून घेऊ। आता पाहूया की डबूकड्या मऊसूत आणि लुसलुशीत कशा तयार होतात, कसं बनवायचं। तर त्यासाठी अगोदर एका भांड्यात बेसन पीठ घ्या। त्यानंतर मी यात लाल मिरची पावडर, हळद, जिरं, लसूण, तर मी हे सर्व कुटून घेतलेलं आहे, तर मी यात टाकून घेते। त्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आता येतो तो आपला खास सिक्रेट इंग्रेडिएंट, म्हणजे ज्यामुळे आपल्या वड्या अगदी सॉफ्ट होतील, लुसलुशीत होतील, तो म्हणजे शेंगदाण्याचं कूट, पीनट्स पावडर। तर हे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर हा कूट वापरल्याने वड्यांना एक अप्रतिम चव येते आणि अजिबात कडक होत नाही। तर शेंगदाण्याचं कूट वापरल्यामुळे यामुळे तुमच्या वड्यांचं टेक्स्चर खूप छान होईल। तर मी त्यात 3.5 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात थोडं पाणी घालत घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ खूपच पातळ नसावं आणि खूप घट्टही नसावं, तर थोडं मध्यमच भिजवावं। तर बघू शकता मी लागताच पाणी टाकते आणि चमच्याने छान भिजवून घ्यायचं आहे। चमच्याने प्रेस करत राहायचं, नाहीतर ही अशी चटणी राहून जाते। तर एकही गिठोडी त्यात राहायला नको, एकही गाठ असायला नको, म्हणून चमच्याने प्रेस करत व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ छान भिजून झालेलं आहे। तर भाजीलाही छान उकळ आली आहे। तर मी त्यात डबूक वड्या टाकून घेते। जसं आपण भजी तेलात सोडतो त्या पद्धतीनेच टाकून घ्यायच्या आहेत। अगदी छोट्या छोट्याच टाकायच्या आहेत, जास्त मोठ्या पण नाही टाकायच्या आहे। तर मी ते वड्या टाकून घेते। तर
तर यावेळेला गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। तर हळूवारपणे चमचा फिरवून डबूक वड्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या, नाही तर खाली चिपकून जातील। तर डबूक वड्या शिजायला जास्त वेळ पण लागत नाही, कारण त्या बेसनाच्या आहे आणि त्यात दाण्याचं कूट मिक्स केलेलं असल्यामुळे ते साधारण 8 ते 10 मिनिटात पूर्णपणे शिजतात आणि छान फुगून वर येतात। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि लुसलुशीत दिसत आहेत त्या वड्या। त्यांचा रंग आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे। तर तयार आहे आपली गरमागरम आणि अतिशय स्वादिष्ट डबूक वड्यांची भाजी। तुम्ही पाहिलंच कसं आपल्या त्या खास सिक्रेट इन्ग्रेडियंटमुळे म्हणजे शेंगदाणा कुटामुळे वड्या इतक्या मऊसूत झाल्या आहेत। ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या घरातल्यांना खुश करा। भातासोबत, चपातीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते। तर तुम्ही बघितलंच की वडी किती सॉफ्ट तयार झाली, किती छान इझी तुटलेली आहे आणि मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। तर तिला मी तुम्हाला हातानेही मोडून दाखवते, तर बघा किती सॉफ्ट आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आणि माझी खास टिप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।